अव रिंकू इकडे ये बरं, माझ्याजवळ ये, इथं बस थोडीशी. कायले आई? अहो काही नाही, इथे ये म्हणत होती मला तोरण बनवू लाग. लवकर लवकर तोरण बनवून घेऊ आणि दरवाजाले बांधा नाही लागणार काय, आज पोळा आहे तर तोरण बनवतो आणि बांधतो म्हणत होती. अजून मेळ्या बी ठेवायचे आहे ना. हा, मेळ्याले गोडलिंबाचा म्हणतो मी बी. बेलपातीचे पानं बांधा लागन, पूजा उजा करा लागन. हा, त्याच्यानं म्हणून राहिली लवकर लवकर बनवू लाग बा तोरण. काय आई तू बी, आतापर्यंत तरी कामी बसली होती मी सकाळपासून. हा, जेव्हा मी रिकामी राहतो तेव्हा काम नाही सांगत. आता मला मावशीच्या घरी जावाच आहे आणि आता तू म्हणतं तोरण बनवू लाग. मावशीच्या घरी कायले रिंकू, बोलावलं काय चंद्रकलानं? नाही, मावशीनं नाही बोलावलं, पण परीचे पप्पा म्हणते आता 1-1.5 महिना झाला म्हणते इथंच आहे आणि गेली नाही ना मी मावशीच्या घरी मावशीले भेटाले. तर चाल म्हणते भेटून येऊ. आता हे बी आहे तर 2 दिवस राही इथं आणि इथून इकडे चालले जाई नागपूरले. आता म्हणते आपण इथं 2 दिवस आहे म्हणते, मग तू येऊन आपण सगळेच चाललो म्हणते गावाले. तर एक वेळा चाल म्हणते मावशीच्या घरी जाऊ आणि मावशीले आणि काकाजीले येऊ म्हणते भेटून. माय हो, गेलीच नाही तू, एकही वेळा नाही गेली मावशीच्या घरी. तर बरं जाय, भेटून ये, बनवून घेईन मी तोरण. हो, तर बनवून घे, तोरण बनवून घे आणि तिकून आल्यावर जे राहिले सुले कामं असन ते सांगजो मला, करून घेईन मग मी. ठीक आहे ना, तर जा मग दोघही जण जा. आणि हे म्हणत होती मावशीले म्हणा संध्याकाळचं जेवण इकडेच आहे म्हणा घरी. हा, आईनं सांगितलं म्हणा का संध्याकाळचा स्वयंपाक काही बनवू नको. ठीक आहे, नाही सांगत ना मी मावशीले. काय म्हणते मावशी, तर हाव म्हणते का नाही म्हणते? नाही, ये जो म्हणा संध्याकाळी इकडेच स्वयंपाक आहे. हा, आता तू आहे, जवई आहे. हा, आता आपण घरचे लोक आहो आणि काय ते दोघाच जणांसाठी बनवून काय हो स्वयंपाक. हा, तर इकडेच बोलावजो जेवणाले आणि काकाजीले सांगजो. ठीक आहे ना, सांगून पाहिन मी, नाही ऐकणार तर तू जाजो मग म्हणाले. ठीक आहे ना, आता चालली तर सांगून दे, पुढचं पाहू मग काय म्हणते ते. तर ठीक आहे, येतो मग मी मावशीला भेटून. आणि लेकराले काही नेत नाही म्हटलं तर पाहिजे. परीले घेऊन जाय, त्याले राहू दे. हा, झोपलाय का खेळून राहिला तो? झोपलाय ना, तर त्याच्यावर फक्त लक्ष ठेव जो, उठन तर झुला देऊन देजो. हा, आणि तरास गिरात दिन तर लावजो मग फोन, येतो मी लवकर. बरं जाय ना, पाय तुम्ही त्याले लक्ष ठेवतो. परीले नेऊन राहिली काय तर? नेणार तर नाही होती, पण आता घेऊन जातो. घेऊन जा ना, घेऊन जाय. हो, परीले नेतो आणि लक्ष्मीले नेतो. आणि मित्रांनो, तुम्हाला पण पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. अरे यार चंद्रकला, हालवू नको ना खुर्ची, पडन ना मी खाली. हा, किती वेळा सांगू हालू नको खुर्ची, हालू नको खुर्ची. हा, तरी हालवूनच राहिली. बरोबर पकडणं. अहो, बरोबर पकड, बरोबर पकड. कशी पकडन मी? बरोबरच तर पकडू नये. आता जागाच खालीवर आहे तर मग हालन नाही तर काय मग? हा, खुर्ची ठेवता येऊन राहिली काय तिथं? ते पाहणं पहिले. हा, ऐकत बी नाही तुम्ही. बरोबर पकड थोडीशी. हा, कुठं लक्ष आहे तुझं? माझ्या हात नाही पुरून राहिला एक तर इथं. तर तुम्हाला काय म्हणून राहिली मी? हा, का निशाणी घ्या, हात नाही पुरत तर आणि लावून घ्या. तर ऐकत नाही तुम्ही बी. पुरते, तशी गोष्ट नाही आहे. हात नाही पुरत, पुरते माया. फक्त खुर्चीवर लक्ष देतो. हालू नको देऊ, पळाचं भेव लागते ना. हा, पडलो गिळलो म्हणजे. एक काम करा, खाली उतरा तुम्ही, राहू द्या. तोरण गिरण काही बांधू नका. हा, जा तुम्ही तिकडे गावात जा. बांधतो मी बांधतो तोरण. पुढं पुढं होता नाही म्हणाव तरी बी तुम्ही बी नाही ऐकत आणि मलाच बोलत जा. पुरते पुरते, हात घे पुरते माया. हात पुरते तर बांधा, मग गोष्टी नका सांगू मले. काकाजी काय चालू आहे? काकाजी पाय रिंकू झाले म्हटलं, हे बहिरे झाले आतापासून. हा, यायला आवाज नाही येत ना, काकाजी काकाजी म्हणून राहिली तर. हा, आतापासून बहिरे झाली हे. काय झालं चंद्रकला, कोणासंग बोलून राहिली? हा, पागल गिगल झाली काय? कायचे दौरे पडून राहिले? अहो, मागं पलटून पा पहिले. अरे रिंकू, जवळ बुवा लक्षच नाही, कधी आले? आत्ताच आले ते. तुम्हाला आवाज देऊन राहिले रिंकू. काकाजी काय चालू आहे? काकाजी काय करून राहिले? हा, तुम्ही तर बहिरे झाले बा आतापासून, ऐकायला नाही येत तुम्हाला? काही नाही बाई, तोरण बांधणं चालू आहे. या ना बुवा. हो मामाजी. मावशी, पोळ्याची तर भल्ली जोरदार तयारी चालू आहे. हो, जोरदार नाही तर काय मग, करा नाही लागत काय बाई? हा, वर्षातून एकच वेळा येते. हा, बैलाचा सण तर करा नाही लागत मग? हो, करा लागते ना, करा लागते. पाय ना, तुझे काकाजी ऐकतच नाही. हा, 15 मिनिटापासून तोरणच बांधून राहिले, त्याचा हातही नाही पुरत तरी. हा, मी बांधतो पुढं पुढं होऊन राहिले. हा, त्याला म्हटलं निशाणी घ्या आणि बांधून घ्या, हात नाही पुरत तर. नाही, खुर्चीवरून हात पुरते आणि खुर्चीवरून हात पुरते आणि मला खुर्ची पकडायला लावते. म्हणजे एकाच कामात 2 माणसं लागते आमची, तर खरंच सांगतो. हा, एका कामात 2 जण लागते. पाय मग बाई, हा उलट मदत करा आणि 2 गोष्टी ऐकायला लागते. काहून मावशी, काकाजी मदत करू लागते ना. कायची मदत हो? हा, माय कामं वाढते ना काकाजीच्या, काही मदत नाही करू लागत. कामं वाढून राहिले माय. मावशी, आईनं बोलावलंय घरी, संध्याकाळचा स्वयंपाक तिकडेच आहे म्हणे. तर मावशीले ना काकाजीले सांगून दे म्हणे का स्वयंपाक नको बनवजो. तर या जा मग तिकडे जेवण करायला घरी. नाही हो रिंकू, हा पोळ्याचा सण आहे, संध्याकाळी बैल येते. हा, निवद नाही चारा लागत काय बैलाले?
एकच वेळा येते वर्षातून, तर इकडेच सण बनवतो मी. माया घरी येईन जोडीवाले आणि माया घरचा दरवाजा बंद राहीन. संध्याकाळी दिवा गिवा नाही लावणार काय मी. हो मावशी, ते आहे संध्याकाळी तोरण तुटल्यावर तर येतेच बैल निवत खाले. मग मी निवत नाही लावणार काय बैलायले. बैल जोड्या येईन तर राहू दे. आज काही सणगिन इकडेच बनवतो मी, तिकडे काही बनवत नाही. हो बाई, तर सांगून देतो शांताबाईले आज काही येत नाही म्हणा मावशी, उद्या किद्या येईन म्हणा, उद्या ठेव जा म्हणा जेवण. ठीक आहे ना काकाजी, सांगून देईन मी आईले. हो हो सांगून देतो मग. चंद्रकला अंदर तर घेता येईल. अंदर तर बोला, बाहेरूनच बोलून राहिले. बसायला लावणं, चहा नाश्ता बनव. चाल हो बाई रिंकू, चाल अंदर चाल. अन बाई तुम्ही दोघी जणी टिवल्या बावल्या चला घरात. टिवल्या बावल्या मावशी, तू काय नामकरणच करत राहता काय कधी बी? दर वेळेस नामकरण करत तू. काही नाही आवडत, आवडते मले लहान लेकरायले काही म्हणणं. चांगलं वाटते. ना काकाजी, मी तोरण बांधून देतो. नाही नाही बुवा, राहू द्या ना, राहू द्या, बांधतो ना मी. द्या मला तोरण बांधता येते. ना माझ्याजवळ उतरा, तुम्ही खाली उतरा. द्या ना हो, बांधून देते म्हणते तर बुवा. द्या त्याच्या जवळ, उतरा तुम्ही खाली. 15 मिनिटापासून तीर मारून राहिले तिथं, खाली उतरा आता. झालंय म्हटलं 2 मिनिटात तोरण बांधून. तुम्ही 15 मिनिटापासून इकडे सरक ना तिकडे सरक ना, खाली होय ना वर होय. 15 मिनिटापासून पकवलं तुम्ही. बरं ठीक आहे बा, तूच हुशार आहे, तूच हुशार आहे. बरं बुवा ना 2 मिनिटात बांधून दिलं म्हटलं तोरण. 2 मिनिटात टाइम नाही लागला त्याले. हो मान्य करतो ना मी कुठं नाही म्हणून राहिलो. नाही म्हणून राहिलो काय मी. झालं ना आता तोरण बांधून, आता मेळाही ठेवल्या, आता मस्त पूजा उजा करून घे. हो करतो मी. पहिले आता हे आले बुवा रिंकू, तर चाय नाश्ता तर बनवू द्या. अरे हो, पहिले चाय नाश्ता बनव, होत राहील पूजा आरामात. चला मग बुवा घरात, उतरा खाली. हो नंदी बैल घ्या, नंदी बैल 100 रुपये जोडी, 100 रुपये जोडी, घ्या. अरे वा, मस्त मस्त नंदी बैल आहे. पप्पा मला पाहिजे. पाहू दे ना परी, आधी पाहू नंतर घेऊ. लक्ष्मी कुठं राहिली? आपल्याच मागं होती ना. मम्मी जवळ आहे ते. अच्छा, मम्मी जवळ आहे काय? येत असन. काकाजी बोल ना बाबू, बोल ना. हे समोर ठेवले ते कितीला आहे म्हटलं? किती रुपये जोडी आहे? ते काय समोरचे काय 300 रुपये जोडी. बापरे, 300 रुपये जोडी लय महाग आहे. ओय बाबू, 300 रुपये म्हणते रे. जाय तू आईले बोलावून आण, तुझ्या बाबाले बोलावून आण. हो काकाजी, आणतो ना. पहिले पाहून घेतो चांगले वाले, जे सगळ्यात चांगले असेल ना ते घेऊन मागन मी. चांगले म्हणजे किती चांगले पाहिजे आता? ते 300 रुपये जोडी म्हणते तर किती रुपये वाली पाहिजे? 700-800 रुपये वाली जोडी पाहिजे का? नाही तेवढे महाग नाही पाहिजे, पण थोडेसे चांगले पाहिजे तुम्ही. काकाजी ते वरचे कितीचे? सगळ्यात वरचे ते मोठे नंदी बैल. ते काय 500 रुपये जोडी. बापरे 500 रुपये जोडी. काही ना काही त्या मातीचे बैल. आणि खाली गेली पळण, सिंग फुटणं फाट, पाय तुटताट होते. 500 रुपये जोडी म्हणते. बाबू एक काम कर, तू एवढ्या महागाचे बैल काही घेऊ नको. घरी जाय, तू आईले म्हणा 100 रुपये वाली जोडी घेऊन दे. एवढ्या महागाचे घेशील आणि मग शिंग फुटते ना. हो काकाजी, तुमचंही बरोबर आहे. बरं झालं तुम्ही सांगितलं मला तर. आणि मातीचे बैल टिकती नाही. नाही तर काय, मग टाइमपास म्हणून सस्ते सुस्ते घेऊन घे. नंदी बैल घेवायचे राहते तर लाकडाचे घ्यायचे मग. तुटत नाही फुटत नाही, जशानं तशाच राहते ते, जशाले तशा. हो जशीचे तशीच राहते. हाय ना माझ्याजवळ लाकडाचे नंदी बैल आहे. झालं तर मग. नाही ते मागच्या वर्षीच होय, ह्या वर्षी नवीन पाहिजे ना मला. आईने आणलंच नाही ह्या वेळेस. नंदी बैल घ्या, नंदी बैल 500 रुपये जोडी, 400 रुपये जोडी, 300 रुपये जोडी, 200 रुपये जोडी, 100 रुपये जोडी. घ्या. पाहू घ्या, नंदी बैल घ्या. पप्पा घेऊन द्या ना मला. हो थांब ना, लक्ष्मीला येऊ दे, मग घेऊन देतो दोघीले. नंदी बैल चांगले आहे पण. हो नंदी बैल की चांगले आणले, मस्त कलरचे. अम्माय आली बी? हो आई आली ना, भेटून मावशीला भेटून आली, काकाजीला भेटून आली. आम्ही गेलो तर घरीच होते काकाजी. चांगलं झालं ना भेटून आली तर. हे म्हणत होते मी, सांगितलं मग मावशीले आठवणीनं? सांगितलं काय जेवणाचं? हो आई सांगितलं ना मावशीले, आठवणीनं सांगितलं मी. पण मावशी नाही म्हणते, जेवणाला नाही येणार म्हणते तिकडे. आज पोळ्याचा दिवस आहे म्हणते. घरी बैल येते म्हणते, तर निवत घेऊन नाही चारा लागत काय म्हणे मले. माझ्याच घरी करतो म्हणे मी सण, आणि आज काही येत नाही म्हणे, उद्या गिद्या येईन म्हणे. हा काय असे म्हणे. नाही मग नाहीच येणार चंद्रकला. नाही येणार ना मावशी. आता म्हणे संध्याकाळी म्हणे तोरणातून सुटल्यावर बैल इकडे येते म्हणे. घरोघरी आता माया घरी येईन म्हणे, तर माया घरी दरवाजा बंद दिसन म्हणे, चांगला नाही वाटत म्हणे. एक वेळा येते म्हणे बैलजोडी. तर त्याला निवत चारणं द्या नाही लागत काय म्हणे, पैसे येते. त्याच्यानं सणाचा दिवस आहे, ताज इकडेच करतो म्हणे सण. उद्या भले येईन म्हणे, उद्या करू म्हणे तिकडे जेवण संगमंग. हो बरोबर आहे ना चंद्रकलाचं, आज पोळाचा दिवस आहे, बैल येत नाही तर पूर्णाचं नको बनवजो म्हणा, पूर्णाचं नेऊन देऊ इथूनच.
राहू दे ना, नाही म्हणे तर मावशी. हा, आता तिला वाटत असेल ना सण आहे तर मी बनवतो बा. म्हणून पाहिले काय आहे व, दोघच जण आहे, दोघा जणांसाठी एवढा मोठा स्वयंपाक बनवत बसा. म्हणून म्हणत होती का 5-6 पोळ्या इथूनच पाठवल्या असत्या मावशीसाठी. बनवू दे, मावशीला वाटत असेल मी माझ्या घरचं दिन निवद आणि तू कणी आपलीच लावतो बा. ठीक आहे, नाही म्हणत मी. आणि ह्या दोघी जणी कुठं राहिल्या? यायला नाही आणलं काय? येत होत्या पण रस्त्यावर नंदी बैलवाला आला, नंदी बैल विकाले तर पाहून राहिले तिथं नंदी बैल. काय जवळ बी तिथंच आहे काय? हो तिथंच आहे ना, परीचे पप्पा आहे, काकाजी आहे, लक्ष्मी आहे, तिथंच आहे ना. येता येता थांबले ते बैल पावाले. पाहिजे म्हणा, नाही तर घेऊन देईन परीले लक्ष्मीले आणि गण्यासाठी घेऊन येईन. पहिले 4 जोड्या आणून ठेवल्या बाजारातून. सांगितलं काऊन नाही त्या? आली तू तर सांगायला पाहिजे ना बुवाले का घरी घेऊन ठेवले बा म्हणून नंदी बैल. माय हो आई, ते नाही सांगितलं मी. तिथं पाहून राहिले तर येऊन गेले मी चुपचाप. आता मला नाही माहित ते घेऊन देईन का फक्त पाहून राहिले तर. तुला काय वाटते तिथं बुवा पावासाठी थांबले असन काय? पाहीन बी आणि घेऊन येईन. पाहिजे तो बुवाचं काम आहेच तसं. काही दिसलं तर घेऊनच येते ना, रिकाम्या हाताने येतात काय ते. एक काम कर, फोन लाव आणि सांगून दे त्याले का नंदी बैल काही आणू नका म्हणा, घेऊन ठेवलाय म्हणा, घेऊन नका देऊ म्हणा लेकरायले. बरं ठीक आहे, फोन लावतो ना सांगून देतो. हो, नाही तर डबल पैसे खर्च. पहिलेच तर 350 रुपयाचे घेऊन आले तर. नाही तर काय मग डबल पैसे जाईन ना. लाव मग फोन ला आणि घेऊन नका देऊ म्हणा लेकरायले. ठीक आहे ना, सांगतो मी. आई बोल ना बबिता. सोल्याची डाळ टाकू काय म्हटलं शिजाले? ठेवून देतो. आतापासून टाकतं काय? हो टाकून देतो म्हटलं, शिजत राहते मग. डाळ शिजायला टाइम लागते ना. मग डाळ शिजणं वाटणं आणि पुरणाचं बनवायला टाइमच लागते. तर आतापासून टाकून ठेवून देतो. मग बाकीचाही स्वयंपाक आहे ना बनवायचा. लवकर बनवून घेऊ स्वयंपाक 3 वाजेपर्यंत आणि मग फुरसत. हो गड्या, तू बी बरोबर आहे. मग पोळाही पाहायला जा लागते तिकडे तोरणात. तर तू या मतानं टाकून दे मग. शिजत राहते आरामात. हो टाकून देतो. तर सांगा ना मग किती डाळ ठेवा लागते शिजाले? ठेवून दे ना अंदाजानं, तू या मतानं. सगळेले पोळ्या पुरल्या पाहिजे तसं. अंदाज नाही समजत नाही म्हणूनच तर म्हणून राहिली मी. तुम्ही सांगा तुमच्या अंदाजानं, त्या हिशोबानं ठेवतो मग मी डाळ शिजाले. एक काम कर, 2 ग्लास घे. 2 ग्लास सोल्याची डाळ टाकून दे, होऊन जाते तेवढंच तर. होऊन जाते. बरं ठीक आहे ना, ठेवतो मग. वहिनी नवीन साडी नाही घालत काय? घालन ना रिंकूताई. आता हे स्वयंपाक बनवा लागते तर तेला वेलाचे दाग पडन. तर सध्याच काही घालत नाही मी. स्वयंपाक बनवून घेतो आणि मग स्वयंपाक झाल्यावर आरामात घालन मग. हो ते आहे ना, स्वयंपाकात पिठाचे दाग, हळदीचे दाग, तेलाचे दाग लागतेच. हो तर त्याच्यानं आताच नाही घालत मी. सध्या हेच साडी राहू देतो, स्वयंपाक हे करून घेतो. मग तिकडे पोळा पाहायला जाईन तेव्हा घालन मग नवीन साडी. नाही तर काय मग. सुने, शांताराम भाऊ कुठं गेले? आहे का नाही आहे म्हटलं गावात ह्या वर्षी? काऊन सुभाष भाऊ, काय झालं? अरे तोरण नाही बांधत काय म्हटलं ह्या वर्षी? आतापर्यंत तर बांधून घेते, अजून तर बांधाचा पत्ता नाही. आता 9 वाजले ना. बांधन ना तोरण, आता दरवर्षी बांधते ह्या वर्षी नाही बांधणार काय? बांधन. तर त्याच्यासाठी गेलो होतो मी शांताराम काकाजीच्या घरी, हाय काय म्हणून. तर ते मावशी म्हणे काकाजी घरी नाही आहे म्हणे, तिकडे आहे म्हणे काकाजी. असं चाल ना मग, भेटून घेऊ तिथंच. हो चला. सुनील काय म्हटलं हे पाय म्हटलं शांताराम भाऊचं काम. बैलावर तुझं नाव लिहिते म्हटलं. हो ना राजा, कशा आहे काकाजी, समजायला पाहिजे ना. बैलावर कोणी नाव लिहत असते काय? गावातले पहिन तर काय म्हणून सुनील बैलावर सुनील नाव आहे म्हणून. मजाक करायचं आहे तर चांगल्यानं मजाक करून घ्या. असं बैलावर नाव लिहा लागते काय? हसणार नाही काय मला बाकीचे लोक? येऊ द्या आता काकाजीला येऊ दे, चांगलीच काढतो मी शांताराम काकाजीची. लहान आहे काय म्हणून तुम्ही बे पोट्टे बाट्टेवानी मजाक उडवता. नाही तर काय मग, अशी करायला लागते काय? मजाक करायची तर चांगल्यानं करून घ्या. बैलावर नावं नाही लिहायला पाहिजे. हो ना. आणि आता मी माझ्या बैलावर शांताराम काकाजीचं नाव लिहन तर कसं वाटन? माझ्या घरी भांडायला येईन म्हटलं. काकाजी तर राहिले पण पहिले मावशीच येईन म्हटलं, शांता मावशी भांडाले. काहून नाव लिहिलं मग समजत नाही काय? तुझ्यापेक्षा मोठे आहे ते वयानं, त्याची इज्जत करा लागते. नमकं डमकं किती बोलन. हो ना. अन कुठं गेले शांताराम भाऊ तर काय माहित, हाय नाही कोठ्यात. काकाजी, काय काकाजी काय हो म्हटलं हे? शोभते काय तुम्हाला? असं शोभते काय म्हटलं बैलावर नाव लिहिणं? काय झालं रे बा, काय झालं? सुनील काय झालं म्हटलं, कोणाचं नाव लिहिलं मी? पहा ना तुम्ही, तुमच्या बैलावर म्हटलं तुम्ही माय नाव लिहिता. कसं काय म्हटलं हे? नाही रे सुनील, तुझं नाव काय लिहिन मी? माझ्या बैलाचं नाव आहे ते. अच्छा, तो सुनील काय मग तुमच्या बैलाचं नाव आहे काय?
नाही नाही, सुनील काय राहिले, नील आहे फक्त, नील. नील न दिल, नील दिल नाव आहे ना. हे सू कोणा लिहिलं काय माहित बा. आता मले नाही माहित. काय काकाजी, तुम्हीच लिहिलं असं माय नाव आणि आता म्हणता मला माहित नाही. नाही सुनील, माय काम नाही होय ते. इथं मी आता बैलाले कलरच करून राहिलो. तिकून तो अंबादास आला, चाल शांताराम भाऊ, चाल शांताराम भाऊ, तोरण बांधायचा आहे, तोरण बांधायचा आहे. तो तोरण बांधायला गेलो मी, आणि कलर वलरचे डब्बे इथंच आहे, तुझ्याच माग आहे, पाहून घेतो. खोटा नाही बोलून राहिलो मी, खरंच सांगतो, माय काम नाही होईये. कोणीतरी असू शकते काळ्या करणार. अरे हो लेकाले, कलर बी इथंच आहे आणि ब्रशही इथंच आहे. कोण राहू शकते मग सुभाष भाऊ? आता शांताराम काकाजी म्हणते मी नाही होय. काय सांगाव बा, आता तुही दुश्मनी कोणा संघ आहे काय संघ आहे तर. आता तुला माहित कोण अशा काळ्या करू शकते तर. काय माहित कोणाचं काम होतं, पाहा लागन ना. पाय तुम्ही लक्ष ठेवतो कोण काड्या करून राहिले आणि कोण भांडणं लावायचे काम करून राहिले तर. काय माहित आता कोणाचं काम होईत हे. आता मी तर इथं होतो नाही. आता माई दुश्मनी कोणा संघ आहे का तुही दुश्मनी कोणा संघ आहे काय माहित. नाही तर मायाच संघ असन. हो ना काकाजी, पहा बरं, आता आपल्या दोघांमध्ये भांडणं लावायचे कामं करून राहिले कोण होईत. हो, कोणीतरी आहे आपल्या दोघाच्या मधात भांडणं लावायचे कामं करून राहिला. पण बरं जाऊ दे, आता तुझं नाव लिहिलं आहे तर ते मोडून टाकतो, फक्त सूच मोडा लागते समोरचं. हो मोडून टाका, असं बरं नाही वाटत. लेकरं गिकरं पाहिन तर हसन, अन रूपानं की पाहिलं तर काय म्हणन. काकाजीच्या बैलावर तुमचं नाव दिसलं, मग तुम्हाला समजत नाही काय. रुपाई बोलन मले. नाही दिसत नाही, तुझ्या समोर मोडतो ना मी, तुझ्या समोर मोडतो. थांब पाहून घे, नाही तर मग अजून म्हणशील का शांताराम काकाजीच काम होय. बरं मोडा. पाय मग सुनील, मोडलं ना आता तुझ्या समोर, जमलं मग आता. हो काकाजी, जमलं. आता तुम्ही माझ्या समोर मोडलं. हो तेच म्हटलं, तुझ्या समोर मोडून घेतो मी. हे म्हणत होतं, कसे काय आले म्हटलं तुम्ही, काही काम होतं काय? काही नाही शांताराम भाऊ, त्याच्यासाठी आलो होतो आम्ही तोरणाबद्दल बोलायला. बांधत नाही काय बा म्हणून. अच्छा, नाही रे, जाणारच होतो मी. हो आता आले म्हणता ना तुम्ही बांधून, मग आता विषयच नाही. हो आलो ना, बांधून आलो. हे आपले अंबादास भाऊ होते आणि आम्ही 2 जण होतो ना. चांगलं काम केलं ना मग. चला मग काकाजी, आम्ही जातो, आमची बैल सजवायचे, आम्ही कलर वलर करतो, मस्त आणतो सजवून. हो मस्त सजून आणा, मस्त रंगीत कलर हे ते. चांगले दिसले पाहिजे बैल, 1 नंबर. हो आणतो ना, आता सजून आणतो. पाहिजे म्हटलं तोरणात बैल कोणाचे चांगले दिसते तर. तुमचे दिसते का माय दिसते का सुभाष भाऊचे दिसते. हो पाहू ना, तोरणातच पाहू. चला मग शांताराम भाऊ, मी जातो. हो कोणाचं काम असू शकते. झगडे कोण लावत असन आमच्या दोघांच्या मधात. माई दुश्मनी तर कोणाच संग नाही आहे. मी तर सगळे सोबत चांगल्यानंच राहतो, पण माहित नाही यार कोण माया राग करते तर. माया मागं कोणी राग करत असन तर पहा लागन, शोध लावा लागन कोण आहे तर काड्या करणारा. जाऊ दे, पाहिन पहिले आता बैल डेकोरेशन करून घेतो मस्त. अहो आशा, गेले ना बैल तोरणात? चालत नाही काय पोळा पावाले? अमाय काकू गेले बैल, बातच गेले. अमाय बातच गेले म्हणजे आता 5 वाजले ना. उशीर झाला म्हटलं, नाही तर 4 वाजता असतं चालले जाते बैल. मला माहीतच नाही काकू, मी स्वयंपाकच करून राहिले. माझा स्वयंपाकच वाचाय. काय बोलतो आशा, आता 5 वाजले, आतापर्यंत तर स्वयंपाक व्हायला पाहिजे. पोळ्याचा स्वयंपाक लवकरच करा लागते. बैल नाही येत काय निवत खाले? हो ना काकू, बैल येते, पण एकटीले नाही काम होते ना. 2 लेकर आहे, घरचे काम आहे. ना पोळ्याच्या दिवशी सोडा सारवण, तोरण बनवा, आणि इथं पूजा करा आणि तिथं पूजा करा. तर टाइम लागते. बरं जाऊ दे, कामापुरता तर स्वयंपाक झाला असेल ना. निवत तर काढून ठेवलं असेल ना त्या? हो निवत तर बनवूनच ठेवतो मी. आता पुऱ्या भजे वजे राहिले होते बनवायचे. पुरणाचं की बनवलं मी. मला माहित होतं पुरणाचं बनवायला टाइम लागते, तर पहिले पुरणाचंच बनवतो मी, मग बाकीचा स्वयंपाक मग करतो. बरं चांगलं काम केलं, त्या पुरणाचं बनवून ठेवलं तर. मग काय करतं, स्वयंपाक बनवतं का चालतं तिकडे? बैल पावाले चाल ना, पाहून घेऊ. येतो ना काकू, येतो ना, मला आवडते ना. चाल ना तर मग, कधी चालतं? तिकडे तोरण तुटल्यावर चालशील काय? बैल येऊन जाईन ना वापस. लय वेळचे गेले बरं बैल. चाल मग पटकन, चालत असन तर. बरं ठीक आहे ना काकू, झाकझूक करून येतो मी, आणि गॅस चालू आहे तर गॅस बंद करतो. अरे बापरे, आज काय गॅसवर स्वयंपाक चालू आहे काय? नाही तेव्हा चुलीवर करतं. कमी स्वयंपाक राहते तर चुलीवर बनवून घेतो. आज सणाचा दिवस आहे तर मग वरण आहे, कढी आहे, गोड आहे, लय मोठं बनवा लागते ना. मग गॅसवर चुलीवर बनवा तर लवकर बनून जाते.
एका साईडनं कढी, एका साईडनं भात, चुलीवर गोड आहे, पुऱ्या आहे, भजे आहे, पुरणाच आहे. ते मग चुलीवर बनवून घ्या. हा काय गॅसवरही बनवतो चुलीवरही बनवतो तरी तुझ्या स्वयंपाक तर व्हायचाच आहे व बाई बिचारे. बरं जाऊ दे येतो पटकन गॅस बंद करून घे आणि चाल बरं. फक्त 2 मिनिट थांबा, 2 मिनिटात आले मी. हो हो ये मग. चालू बाई आशा लवकर चाल. हा काय माहित घरात जाऊन पुऱ्या काढून राहिली तर चाल पटकन तिकून आल्यावर स्वयंपाक बनवजो. हो काकू आली. अमाय बाई शांताबाई तर पहिलेच आली वाटते लेकरायला घेऊन. हो आली असं ना. आता काकूच्या घरी आहे, सून आहे, पोरगी आहे, स्वयंपाक आले, मग कायचं टेन्शन. हो ना. काठी रे काठी बोराची काठी, काठी रे काठी बोराची काठी, शांताराम काकाजी अन शांता मावशी झगडते पार्टीसाठी. बोला एक नमन गौरा पार्वती. हर हर महादेव. महादेव. पाय हो आशा झडत्याही म्हणणं चालू झाल्यानं हा ना आपण तिकडेच होतो. हो ना काकू, आणि मी स्वयंपाकच बनवून राहिली आणि बाकीचे आले इकडे. हो तुला माहीतच नाही कोणत्या दुनियात राहतं तू तर. हा थोडीशी बाहेर बी लक्ष ठेवत जाय घराच्या बाहेर बी. हा नाही तर एखाद्या दिवशी राहशील तू घरात हा चोर येईन आणि काही सामान चोरून घेऊन ये जाईन तर तुला माहित नाही राहणार. असं काम आहे तुया. नाही काकू एकदम हे बी नाही आहे ना. मी राहते ना घरात बी लक्ष राहते. माझ्या घरासमोरून बैलच नसन नेले त्यांना तर मग आवाज कसा काय येईन. तिकडच्या तिकडे चालले गेले असन मधातून. आता लेकरं गिकरं आले तर ते नाही माहित का तुले तोरणात गेले बा म्हणून लेकरं तिकडे पोळा पावाले. लेकरं काय खेळत राहते त्याच्यानं मी नाही लक्ष दिलं मग. बरं जाऊ दे पाय मग आता पोळा. चांगले सजवले ना बैल गेला मस्त झुलभुल टाकून आणले. चांगले सजवले बैल. काठी रे काठी बोराची काठी, काठी रे काठी बोराची काठी, शांताराम काकाजी अन शांता मावशी झगडते पार्टीसाठी. बोला एक नमन गौरा पार्वती. हर हर महादेव. चकती रे चकती पेढ्याची चकती, चकती रे चकती पेढ्याची चकती, सुनीलची अन शांताराम भाऊची लागते जडत्यासाठी पोड्यातनी कुस्ती. बोला एक नमन गौरा पार्वती. हर हर महादेव. घ्या रे घ्या म्हटलं उशीर होऊन राहिला. घ्या आता तोरण तोडा. सुनील घे बरं तिकून घेता का इकून तोडायचा म्हटलं. घ्या ना काकाजी कुठूनही तोडणंच आहे घ्या. हर 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 महादेव. बांधून द्या ना बैल आता काय गावभर घुमवता. झाले असेल ना बैल घुमवून. बांधून द्या आता कोठ्या. जेवण नाही करायला लागत काय तुम्हाला. भूक बी नाही लागली काय. करून घ्या ना जेवण. थांबून जा ना थोडीशी. आजच्या दिवस घुमा लागते बैल. घुमवतो मी जेवढे पैसे येईन तेवढे पैसे कामी पडन ना मले जुवा खेळाले. जुवा खेळायला नाही पाहिजे काय मले पैसे. असं तर त्याच्यासाठी घुमून राहिले काय मग तुम्ही. जुवा खेळायला पैसे पाहिजे तर त्याच्यासाठी गावभर घुमून राहिले काय बैल. चुपचाप बांधा तिकडे कोठ्यात नेऊन. स्वयंपाक झालाय जेवण करून घ्या. ताट वाढतो मी. मग तुमच्यासाठी अलग ताट वाढा, मग तुमच्या आईसाठी अलग ताट वाढा, माझ्यासाठी अलग वाढा. एकच एक काम 2-3 डाव करा लागते मले. चला बरं संग मग जेवण करून घेऊ. मग घुमत बसा नाही तर काही करत बसा. मग काही बोलत नाही मी. अरे यार रुपा आजच्या दिवशी घन घन नको करत जाऊ. आज पोळाचा दिवस आहे. आता सगळ्याच्या घरी नेऊन आहे काय मी बैल आले. आता निवद आहे अक्षित आहे. सगळ्याच्या घरी नेवा लागते. अर्धे घर झाले अर्धे घर राहिले माये. अर्ध्या गावात घुमलो मी. अर्ध गाव बाकी आहे ना. जेवण खावणं होत राहते आरामात. तुले भूक लागली असन तर तू करून घे ना. येतो मी. येतो म्हटलं मी अर्ध गाव घुमून. काय हो तुम्ही बी बैलच घुमवत राहता. जुवा खेळासाठी पैसा जमा करून राहिले तुम्ही. दुसरं काय. काय होते तर मग आज न उद्या 2 दिवसाचा पोळा. आता 1-2 दिवस तर एन्जॉय करू दे मस्त. आता 2 दिवस काही बोलजो नको. रोकू नको टोकू नको. तुले काही मी त्रास नाही देत. मस्त खाईन पिईन जुवा खेळन मस्त एन्जॉय करन. 2 दिवस फ्री सोडा आता मले. फिरी नाही तर काय मग. तुम्हाला काय दाव्यानं बांधून ठेवून राहिले काय मी. घरात ठेवून राहिले काय तुमचे हात पाय बांधून. करा ना आता एन्जॉय करा. 2 दिवस एन्जॉय करतात. किती एन्जॉय करायचा आहे तर. पडेपर्यंत प्या नाही तर लुडेपर्यंत प्या. मी काहीच नाही म्हणत. नाही तर नालीत जाऊन पडा. नाही दारू वारू तर लिमिट मध्येच आहे म्हणा. जास्त काही पेत नाही. घेईन तर घेईन थोडीशी घेईन मी. आता घेतलो काय सांग. सकाळपासून पाहून राहिली गेलो काय मी दारूच्या भट्टीवर. एक थेंबही नाही म्हटलं. दारूचा एक थेंबही नाही. मला माहित आहे का तुले राग येते. मी दारू पितो तर तुला आवडत नाही. चांगल्यानं माहित आहे मले. पण 2 दिवस आहे. 2 दिवस तर सूट देऊ शकतो तू मले. थोडं फ्रीडम बी द्यावा लागते. एकदम बंदिस्त नाही पाहिजे ना. हो आता मी काय नाही म्हणून राहिले काय तुम्हाला. करा ना एन्जॉयमेंट करा. 2 दिवस आहे तर. सगळेच लोक करते. सगळेच खाते पिते. तुम्हाला मनही करून राहिली काय मी. मनही आहे काय.
जा ना एन्जॉय करा. येऊ काय मग मी गावातून? जा मग, आता तुम्हाला जावाचं जायचं जा. मी काय थांबून ठेवू काय? हो तर मी जातो. अजून बाकीच्या जोड्या येवाच्या असन ना. बाकीच्या जोड्या आल्या काय घरी? आता बाकीच्या तर नाही माहित. आता जे जे येते ते लक्षात लावतो, निवत चारतो. पाणी पाजून राहिली, पाया लागून राहिली आणि पैसे देऊन राहिले मी. तर पाहिजो बरोबर देजो, नाही तर देशील 5-5 रुपये 2-2 रुपये. किती देऊ मग? दे ना 20-20 रुपये 30-30 रुपये. काय आता 5 रुपये 2 रुपयाचा जमाना आहे का? अहो मला माहित आहे. आता 2 रुपये लहान लेकरच नाही घेत ना. देऊन राहिली मी सगळेले, देऊन राहिली म्हटलं मी 21-21 रुपये. जास्त काही पैसे आहे नाही. आता आपल्या हिशोबानं गरिबी सगळेले 21-21 रुपये देऊन राहिले मी. हो तुझ्या मतानं दे, पण कमी नको देऊ म्हटलं. वर्षातून एकच वेळा येते घरी बैलजोडी घेऊन. हो ते माहित आहे. आता थोडेसे श्रीमंत राहिलो असतो तर 51-51 रुपये तरी दिले असते. आता जोडे लय मोठे आहे ना. 51-51 रुपये देतो म्हटलं तर लय पैसे चालले जाईन. त्याच्यानं मग 21-21 देऊन राहिले मी. ठीक आहे ना, आपल्या मानानं ठीक आहे. दे मग तेवढेच पैसे दे. आणि कोणाला वापस नको पाठवजो. अन चिल्लर नाही राहणार तुझ्या जवळ तर मला लावजो फोन. मी आणून देईन तुले. एक काम करा ना, आता देऊन द्या ना. तुम्हाला फोन लावल्यापेक्षा किती काय तुमच्या खिशात तर देऊन द्या माझ्याजवळ. आणि जा मग घुमत बसा तिकडे गावभर. चिल्लर असेल ना तुमच्याजवळ. आता घुमले गावात तर तुम्ही. हो आहे ना, चिल्लर आहे. देऊ काय मग? हो देऊन द्या ना. आता बाकीचे जोड्या येईन तर त्याला द्या लागेल ना. आता आहेच किती माझ्याजवळ. थोडेसेच पैसे आहे तर देऊन द्या. जास्त काही चिल्लर आहे नाही. ठीक आहे ना, घे ना मग. हो आई कुठं घुमून राहिले? जेवण खावण करणं. जेवण नाही करायला लागत काय? कुठं नाही रे, कुठं जाईन? गुलाबच्याच घरी गेली होती. जेवण करून घे ना. स्वयंपाक तर झालाय, जेवण करून घे. हो करू ना, संगमंग करू ना. ये ना तू बैल बांधून. आई मला टाइम आहे जेवणाले. तुम्ही करून घ्या जेवण. येतो म्हटलं मी. अजून बाकीचे घर आहे तर येतो ना मी तिकून. बाबा मला पैसे दे जा झंडे मुंडी खेळायला. हो बाई, दिन ना दे. तुले तर पहिले देतो मी. येऊ दे मले तिकून गावातून घुमून येऊ दे, मग देतो तुले. जेवढे पैसे येईन तेवढे तुले देतो मी झंडे मुंडी खेळाले. जास्त नाही पाहिजे मला. फक्त 100 रुपये दे जा. चिल्लर 1-1 2-2 रुपये. बस फक्त 100 रुपये. 100 रुपयानं होईन का? होते बाबा. मी जास्त नाही खेळत ना. थोडीशी खेळन. हारले तर मग गेले माझे पैसे, म्हणून मी जास्त नाही खेळत. काय म्हटलं तिले तरी समजते. पैसे हारते म्हणून ते जास्त खेळत नाही. तुम्ही जुवा खेळायला बसता, जितत ना नाही तरी जाता बापा. अरे गेलोय नाही ना अजून. आतापासून लागली काय तू? गेल्यावर तर काय माहित किती वेळा येशील मला बोलावाले. आता जाऊ मग तिकडे. हो जा. आता बाई जेवण करता काय तुम्ही? करायचं असेल तर करून घ्या. स्वयंपाक झालाय. अन तू नाही करत काय जेवण? तूही करून घे ना. अजून जोड्या गिळ्या येईन तर जेवता जेवता उठा लागन. त्याच्यानं थांबतो म्हटलं मी. जोड्या किती खाणं काय अजून येवाचे. त्याच्यानं तुम्ही करून घ्या जेवण. मी इकडे जोड्या पाहतो. बरं राणी, जेवण करतं काय? चाल मग आपण दोघी जणी जेवण करून घेऊ. हा आजी चाल मग. जेवण करा ना. जेवण करा ना. करूनच तर राहिलो प्रीती. काय करून राहिले तुम्ही? मोजू खाऊन राहिले. कोण स्वयंपाक चांगला नाही बनला काय? बनला ना स्वयंपाक. गिंपाक तर चांगला बनला, मस्त टेस्टी. टेस्टी बनला तर घ्या ना मग. एक पूर्णाचं देतो अजून. देऊ का? नाही पूर्णाचं नाही पाहिजे. तुले तर माहित आहे गोड जास्त खात नाही म्हणून. मला आवडत नाही पूर्णाचं. पूर्णाचं नाही आवडत तर मग बनवायला काय नव्हतं? पूर्णाचं बनवजो. सकाळपासून नांदा लावला होता तुम्ही. पूर्णाचं टाकत नाही काय. आता पूर्णाच्या पोळ्या बनवल्या तर आता घेत नाही. अरे तर पूर्णाचं बनवायला लावतो तर आज पोळ्याचा दिवस आहे. आज पूर्णाच्या पोळ्याचा मान राहते, बनवाच लागते. 5-6 तरी बनवा लागते, पण बनवा लागते. मी नाही खात, मला नाही आवडत, पण तू तर खात ना. तू खात, लेकरं आहे, लेकरही खाते. आज दे खाणं होईन तर उद्या खा जा. 2 दिवस आहे ना. मला माहित होतं तुम्हाला आवडत नाही, म्हणूनच मी कमी बनवल्या. म्हणून मोजूनच मी 7-8 बनवल्या. आणि अर्धी डाळ तशीच ठेवली मी वाटून. चांगलं आहे ना, तर उद्या बनवून घेजो गरम गरम 4-5. पण आता म्हटलं 7-8 खाणं होते काय मायानं. एकच तर लय झाली. एक नाही तर 1.5. बाकी मग पापड आहे, पुऱ्या आहे, भजे आहे, वडे आहे, भाजी आहे, भात आहे. किती खाईन बापा? थोडं खाईन त्याच्यानं तर पोट भरून जाते. उरलं तर काय वाया चाललं काय ते? वाया जाईन काय? फ्रीज मध्ये ठेवून देजो. एक टाइम ते खाणं होणार तर 2 टाइम खाऊ गरम करून. आणि स्वयंपाक बी थोडासाच बनवत जाणं. मग कढी पाहिनं, कढई भर कढी बनवली. किती 3-4 वेळा खाशीन काय तर. आता बनली ते कढी. थोडीशीच बनवत होती, पण लय आंबट होतं ताक. त्याच्यानं पाणी टाका लागलं मला. तर कढी बनवायच्या पहिले पाच जाय ताक आंबट आहे का नाही आहे. माझ्या लक्षातच नाही राहिलं. आणि मग ताक टाकल्यावर पाहतो माय म्हटलं लय आंबट आहे म्हटलं ताक.
त्याच्यानं पाणी टाका लागलं मग मला. राहू द्या ना तो. कळी काय वाया चालली काय? वाया नाही जात ते. 2 दिवस आरामात खाईन मी गरम करू करून. खाशीन का पेशीन? तेच म्हणून राहिली कळी पिन म्हणून. कर ना, बिंदात जेवण करतो, माझ्या टेन्शन नको घेऊ. मी काय उपाशी राहणार आहे काय? मी घरचाच माणूस आहो. तुले काय शर्मन काय मी? शर्माची गोष्ट नाही आहे, पण तुम्ही बरोबर जेवण नाही करून राहिले. तुमची तब्येत ठीक नाही आहे का? काही अजून दुसरा प्लॅन आहे तुमचा? काय माहित बा. नाही, दुसराही प्लॅन नाही आहे, तिसराही प्लॅन नाही आहे. करतो ना मी. जेवढं ताटात आहे ना पूर्ण खतम करतो म्हटलं मी. पाहिजे तू नाही खतम करणार तर म्हणजो मले. माया कोणता प्लॅन नाही आहे. आणि डोक्यात काय म्हणते जास्तीचं डोकं नको लावत जाऊ. कर मग आता जेवण. तूही कर, लेकरायलाही करू दे. बाई रिया, कर ना बेटा जेवण. हो पप्पा करतो ना मी. राजू, जेवण कर. हो पप्पा जेवण करतो. प्रीती, दे बरं लेकरायले काय काय पाहिजे तर. भजे दे, पापड दे, जे त्याला आवडते तेच देजो. हो ना, तर त्याच्या आवडीनं देऊन राहिली मी. त्याला काय जबरदस्ती म्हणून राहिली काय? हे बी खा आणि ते बी खा. तुमच्या आवडीनं खा. लेकरं तर त्याच्याच मतानं खाईन ना, जे त्याला आवडते ते. कर मग आता जेवण कर. जास्त डोक्याले ताण नको देऊ. नाही तर डोकं दुकान मग. हो करतो. या मग मित्रांनो, तुम्ही बी जेवण कराले. मस्त पुरणाच्या पोळ्या बनवल्या गरम गरम. आणि चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये. आपला रोजचा टाइम सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.